नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे मकर संक्रांती. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गडगड बोला, डिजिटल तिळगुळ घ्या आणि गडगड बोला. या दिवशी एक सांगू इच्छिते आहे की मस्तपैकी आपला हिंदू सण आहे आणि हिंदू सण साजरा करा, तिळगुळ वाटा, मस्तपैकी देवाला जा, आनंद साजरा करा. आजचा खूप सुंदर दिवस आहे. बाहेर मस्तपैकी ऊन पडलेला आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे, घरातलं आवरलेलं आहे. हां, सगळ्यात मोठी गोष्ट अशी राहिली आपली की ओके, साडी बिडी सगळंच राहिलंय बाकी. साडी बिडी सगळंच राहिलंय. पण मुळात जे संक्रांतीसाठी सामान आणायचं असतं ना, तर तेच आणलेलं नाही आहे. आणि आज मी खूप खुश आहे. मस्तपैकी कानात असे झुमके घातलेत आणि छानपैकी आता आधी बाहेर जाऊन सामान आणायचं आहे आणि मग पुढची प्रोसिजर. सकाळपासून फक्त आणि फक्त काम आहे. बापरे, फक्त आणि फक्त काम. दरवेळेसारखा आठवड्याभराचा. आणि कसली चकाचक देव निघालेत. सामान वगैरे आणायला जायचंय आता. तर या काकूंकडून मस्तपैकी खण वगैरे घेतलेले आहेत, हळदी कुंकू वगैरे लावून त्यांनी दिलेले आहेत. चला, वाणाचं सामान, हे सुकडे आणि तिळगुळ आणलेले आहेत. तर घरी आलेलो आहोत आणि थोडंसं जसं मिळतंय तसं वाणाचं सामान आणलंय. तर आता आपण हे कट करणार आहेत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आणि ह्याचं वाणाचं सामान वगैरे बनवून घेणार आहोत. तर आता बघा, तर मकर संक्रांत का साजरी केली जाते, तर 22 डिसेंबर नंतर सूर्य हा उत्तरायणात प्रवेश करतो आणि धनु राशीमधून मकर राशीत सूर्य प्रवेश करतो. त्याच्यामुळे याला मकर संक्रांती असे नाव आहे. आणि हे एवढं माझ्या माहितीनुसार. आणि त्याच्यानंतर असं बोलतात की मकर संक्रांती हा ना शेतकऱ्यांचा सण आहे. म्हणजे या काळात ना या ज्या वाणाला दिलेल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात पिकलेल्या असतात. मग आणि या दिवशी मग या पिकलेल्या गोष्टी म्हणजे गाजर असेल किंवा बाकीच्या भाजीपाल्या सगळं असं एकत्र करून वाणाचं सामान बनवलं जातं आणि ते ना सवाष्णीला दान दिलं जातं, देवाला दान दिलं जातं. याच्यामुळं आपल्या घरातलं सुख समृद्धी समाधान धन यश संपत्ती सगळंच वाढायला लागतं, अशी धारणा आहे. आणि आता हे आपण असं छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. काय काय दिले त्यांनी, गाजर सगळंच दिलंय. तर हे असं त्याच्या मागची माहिती आहे. आणि तिळगुळ वगैरे दिलं जातं. काही काही तिळाचे लाडू वगैरे बनवले जातात, तिळाचे पदार्थ बनवले जातात, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. आता मी कसं यावर्षी एकटी आहे ना, मागच्या वर्षी केलेलं सगळं, यावर्षी एकटी आहे त्याच्यामुळं हे काही सगळं आपल्याला जमणार नाही आहे बनवायला. पण यावर्षी पूजा मात्र करेन. तिळाची पोळी वगैरे नाही, पण तिळगुळ वगैरे बनवलेत. त्याच्यानंतर एक हा सण ना हिवाळ्यातला सण आहे ना, मग असं तिळगुळ वगैरे शरीरात चांगलं असतं हे पण आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक सणाचं ना सायंटिफिकली काहीतरी रिझन असतं त्याच्या पाठीमागं. म्हणजे असं नाही की उगाच सण साजरा केलाय, उगाच काय केलंय, खाऊ काय थोडं नाही. आज सोमवार आहे, मला काही नाही खाता येत. हां, विषय भरकटतोय. तर लहानपणीची अशी आठवण होती की आम्ही काय करायचो, हे असे गाजर किंवा मटार असो, आई म्हणजे संक्रांतीचे 2 दिवस तर आम्ही हेच खात असायचो. कारण दुसऱ्याच्या घरची बोरं बिरं सगळं असं मस्त ओटीचं सामान वगैरे यायचं आणि ते खाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लुटायला वगैरे बायकांना दान करण्यासाठी, लुटण्यासाठी हे आणलं जातं उद्याच्या दिवशी, आजच्या दिवशी नाही. तर ते पण मजा यायची त्याची फार. ते पण ना छोटे छोटे म्हणजे वाट्या हे ते आईसोबत फिरायचो आणि छोट्या छोट्या डब्या, ते कोण घेणार भांडणं जायचे. फार मेमरी आहेत. आपला सण इतकं सुंदर गोष्ट आहे ना, बापरे. चला करते हे, नाहीतर माझ्या हाताला कापेल. तर हे मी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि यावेळेस नथ वेगळी घातली आहे जरा. म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं आणि मस्तपैकी भांगेत कुंकू लावलेलं आहे आणि ही अशी छानपैकी पैठणी घातली. ही माझ्या संक्रांतीची सगळ्यात पहिली जी संक्रांत असते ना त्यावेळेस घेतलेली पैठणी आहे. तर असं छानपैकी महाराष्ट्रीयन लुक केलं आहे. मला तर खूप आवडतं हे सगळं. आता काय करायचं आपल्याला, आता इथे महादेवाचं मंदिर आहे, तर तिथं विठू रखुमाई पण आहेत. तर तिथं आपल्याला ओसायला जायचं आहे. आपलं सगळं रेडी आहे, सुगडे बिगडे रेडी आहेत. आता चलो
ही पूजा संपन्न झालेली आहे. तर अशी छान पूजा केली आणि हे आपलं ताट रेडी आहे. तर याच्यामध्ये हे बघा हे खण आहेत आणि त्याच्यामध्ये ओटी भरायचं सामान, त्याच्यानंतर तिळगुळ आणि याच्यामध्ये पान सुपारीचा विडा, हळदी कुंकू, उदबत्ती आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिरात. तर माझा असा बिलीव आहे की बरेच लोक असं पण बोलतील की पूजेसाठी अजून काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी जास्त झालेलं आहे. तर मला असं वाटतं भक्ताचा किंवा भोळा भाव जो असतो पूजेचा तो महत्त्वाचा असतो, भावना महत्त्वाची असते. तर हे सगळं झालेलं आहे आणि नैवेद्य ठेवायचे राहिलेत फक्त याच्यामध्ये. आणि चला आता जायचं आहे आपल्याला. इथं जवळच मंदिर आहे, देवपूजा इथं घराची झाली. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण काय करतो तिथं जाऊन विठ्ठल रुक्मिणी म्हणजे रुक्मिणीला वाण देतो वगैरे आणि तिथं औसा देतो, आपण ओसून येतो देवाला तिथे आणि त्याच्यानंतर मग घराच्या देवाला ओसतात. हे आमच्यात प्रथा आहे. ह्याच्यात फक्त चुडे राहिलेत, देवाला चुडे द्यायचे असतात तर ते राहिलेलेत. बघू घेणं झालं तर घ्यायचे, नाही तर तसंच यायचं. हळदी कुंकू वगैरे तिळगुळ बिळगुळ लावून आणि ओटी वगैरे भरून पान सुपारी वगैरे देऊन चला जाऊयात. पंढरीच्या विठुराया पंढरीच्या विठुराया आणि माझी रखुमाई, पंढरीच्या विठुराया आणि माझी रखुमाई, जन्म दिला माय बापाने आणि तुमचीच तर पुण्याई. या चरणांपाशी माझ्या आयुष्यातले सारे सुखदुःख हे अशी संपतात म्हटलं तरी चालेल. हे अशी एक जागा आहे, यांचं चरण म्हणजे किंवा मंदिरं म्हणजे की जिथं आल्यावर मला सगळ्या दुःखांचा विसर पडल्यासारखं होतो आणि आयुष्य फार सुंदर वाटायला लागतं. चला छानपैकी पूजा वगैरे चालू आहे, पूजा संपन्न होत आहे आणि खूप छान वाटतंय, खूप. वौसून झालेलं आहे आणि आत्ता घरी जायचं आहे. तर वौसून वगैरे आलं ना मंदिरातून तर आपल्या तुळशीला वौसतात आणि तुळशीला हळदी कुंकू लावणं, तिची ओटी भरणं आणि ते सुगडे आहेत ते तुळशीमध्ये ठेवतात, असं असतं ते. आता चला आता ते काम करते. तर दिवस संपन्न झालेला आहे आपल्या संक्रांतीचं, आपलं सगळंच पार पडलेलं आहे आत्तापर्यंत. आता जेवण करायचं. आज सोमवारचा उपवास पण आहे आणि आता मस्तपैकी जेवण करायचं आहे. आणि हा बघा मला मस्तपैकी पुरणपोळ्यांचा टिफिन आलाय. विषय असा होता की यावर्षी मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मी पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक करू शकले नाही. म्हटलं एकटीसाठी कुठं करावं आणि मी सहज मित्राला म्हटलं की अरे आईला सांग की मला नैवेद्य पाठवून दे म्हणून. तर त्यांनी ना पूर्ण डबा दिलाय पुरणपोळ्यांचा. म्हणजे भारी वाटतंय खूप. म्हणजे आपल्यासोबत ना म्हणजे काय माहिती माणसं ही अशी जोडली जातात. म्हणजे मी ऑलवेज ब्लेस्ड फील करते, कारण की मला ना आयुष्यात काही माणसं खूप भारी भेटली. म्हणजे जिथे जाईल तिथं एक बॉन्ड क्रिएट झालेला आहे आणि जीव लावला की म्हणजे असं लोक जीव लावतात हे बघून फार भारी वाटतं. तर आज मला माझ्या आईची आठवण येते तो डबा बघून, कारण आई असती तर आईनं तसंच काहीतरी बनवलं असतं. छान वाटतंय. चला आता जेवण करून घेऊयात आणि जेवण करून वापस येण्यापेक्षा इथंच आपण आपल्या ब्लॉगची सांगता करून टाकूयात. तर आता मी करते आपल्या ब्लॉगची सांगता. उद्याचा दिवस काही दाखवत नाही. हा होता माझा संक्रांतीचा दिवस. इतका सुंदर दिवस गेला आजचा, मस्तपैकी फोटोशूट पण केलेला आहे एक छानपैकी. इन्स्टाला तुम्हाला फोटो दिसतीलच आता.
तर कसा वाटला ब्लॉग हे मला नक्की सांगा. आठवण म्हणून ब्लॉग शूट केला आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे सगळं करा. कमेंट करा, कसं वाटतंय ते मला सांगा, म्हणजे मला अजून कळेल. काही इम्प्रूव्हमेंट असेल तरी पण सांगा, मेसेज करा मला इंस्टाला. तर चला तर मग ब्लॉगची सांगता करते. आणि हां अगेन की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आपली संस्कृती जपा. खूप सुंदर संस्कृती आहे आपली, तर म्हणजे भारी आहे. तर तिळगुळ खा, गोड गोड बोला, मस्त राहा, आनंदी राहा, आरोग्य जपा, आपल्या माणसांना जपा आणि समाधानी राहा. बाय.